मुलांच्या बाबतीत मी हे सांगेन, जी मुलं लहान मुलं आहेत, जी आता ज्यांना कलेबद्दल कलेवर किंवा कलेला घेऊन त्यांना फ्युचर विचार करायचा आहे आता त्यांच्यासाठी हे विषय असा आहे, मी म्हणेन की जे म्हणतात आई वडील की माझं मूल आहे चांगला आर्टिस्ट आहे, आता मेंटॅलिटी कशी ट्रेन करायची, मी म्हणजे एक शिक्षक म्हणून ही गोष्ट बोलतो की काय होतं माझा अनुभव स्थिरतेवर तू विचारलंस तर, की सुरुवातीलाच मुलांना फीड केलं जातं की माझा मुलगा आहे ना अमेझिंग चित्र काढतो. मुलाच्या मनात भावना क्रिएट काय झाली, मी चित्रकार आहे, ठीक आहे. जेव्हा त्याला त्याचं अबस क पण माहीत नसतं, एकदम बेसिक लेवलला, ठीक आहे, त्या मुलाच्या मनात भावना निर्माण झाली. आता त्याला हे माहीत नाही आहे की त्याला काय ट्रेन करायचं आहे. इवन पेरेंट्सना पण माहिती नाही आहे आणि मुलांना पण माहीत नाही आहे. मुलांना तर ऑफकोर्स नसेलच माहीत ना. तर ह्यामध्ये काय होतं की पेरेंट्स टाकतात त्यांना क्लासेसमध्ये. आता अगेन मी ह्या सगळ्या क्लासेसबद्दल बोलत नाही आहे, चित्रकलेच्या सगळ्या क्लासेसबद्दल नाही बोलत आहे, मी जनरल क्लासेसबद्दल बोलतो आहे, जे आम्हाला मी उदाहरण दिल्यावर कळेल कोणते क्लासेस. तर हे काही आर्ट क्लासेस असतात, त्यामध्ये काय होतं की मुलाचं स्किल सेट ट्रेन केलं जातं, विच इज नॉट रॉंग. त्या एजमध्ये मुलाला काहीतरी एकदम आयडिएशन आपण समजायला गेलो तर त्याला नाही कळणार, पण त्यांचं स्किल सेट ट्रेन केलं जातं. एखादं चित्र असतं तो तशाच्या तसा रंगवतो, बरोबर. तो रंगवल्यानंतर आई वडील खुश, त्यांना वाटतं की हे मी नाही करू शकत, माझा मुलगा करतोय, बरोबर. मुलगा खुश कारण आई वडील तारीफ करतायत, बरोबर. आणि जो टीचर आहे तो खुश कारण त्याला त्याचे पेमेंट मिळत आहे. ही एक सायकल आहे. ह्या सायकलचा दुष्परिणाम असा आहे की त्या मुलाला अजीवन असं वाटतं स्किल सेट म्हणजे चांगलं चित्र काढता येणं टेक्निकल दृष्टिकोनातनं म्हणजे कला, असं नाही आहे. आयडिएशन खूप महत्त्वाचं आहे. जसं एक उदाहरण द्यायचं झालं तर मी शिकवत असताना एक पहिलीचा मुलगा होता आणि त्याला एक क्लासला जाणारा मुलगा आणि एक क्लास न करणारा, असे दोन्ही मुलं होती त्या वर्गामध्ये. मी सांगितलं की तुम्ही एक नेस्ट काढा, एक पक्षीचा एक नेस्ट काढा. ते नेस्ट काढण्यामध्ये जो क्लासला जात होता मुलगा त्याने तो बरोबर नेस्ट काढला, 2 अंडी दाखवली वगैरे, स्किलफुल परफेक्ट. पण जो मुलगा क्लासला जात नव्हता त्याने एक बिल्डिंग दाखवली, बिल्डिंगचा तो मजला ज्याच्यात त्याचं घर बाहेरून दिसतोय, ती खिडकी, त्या खिडकीच्या बाजूला एक पाईप, तो पाईप एका अँगलला केवढा बाहेर आला आहे, त्या अँगलच्या कोपऱ्याला तो नेस्ट आणि त्या नेस्टमध्ये एक वैशिष्ट्य रंगाचा पक्षी आणि त्याला 2 अंडी. आता हे काय झालं, इंटरेस्टिंग काय आहे दोन्हीमध्ये, वन इज ऑब्झर्वेशन बेस्ड. हां, एक चित्र काढतोय जे त्याला शिकवलंय त्याच्याबद्दल, एक चित्र काढतोय जो ते बघतोय. त्यामुळे ड्रॉ व्हॉट यू सी, नॉट व्हॉट यू नो. तर हा फरक आहे. पण मग स्किल सेट पॉलिश करणं पण तेवढंच गरजेचं आहे. हो आहे. अपार्ट फ्रॉम हॅव्हिंग युअर ओन व्हॉइस, आय हॅव अ व्हॉइस बट आय डोंट नो हाऊ टू यूज इट, देन इट्स ऑल्सो युजलेस. करेक्ट. तो हॅव्हिंग दॅट स्किल सेट पॉलिश्ड इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. कारण काय आहे की स्किल सेट महत्त्वाचं आहे, पण स्किल सेट ही गोष्ट अशी आहे ना, ही ओव्हर द एज ग्रोथ होत राहते तुमच्याबरोबर, तुमच्या वयासारखं. कारण तुम्ही सगळ्या ॲस्पेक्ट्समधनं जाता, काय बरोबर आहे काय चुकीचं आहे या सगळ्यातनं जाता, तेव्हा ते छान वाटायला लागतं. एकदम झालेल्या गोष्टी असतात ना, त्याला मला वाटतं की त्याचा अंत पण एकदमच होतो.